रोहित पवारांना ईडीने मोठा दणका दिलाय। रोहित पवारांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आलाय। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने ही मोठी कारवाई केली आहे। रोहित पवारांना ईडीने मोठा दणका दिलाय। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना मोठा धक्का। रोहित पवारांची बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना आता जप्त करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिकची माहिती सांगाल? रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। नक्की जर बघितलं तर आज राजकारणात जी आहे ती सर्वात मोठी बातमी आहे ती समोर आली आहे। ईडीकडून रोहित पवार यांना आता जे आहे ते मोठा धक्का देण्यात आलेला आहे। त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा कन्नड येथील जो साखर कारखाना आहे त्यावर आता जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ईडीकडून जवळपास 50 कोटी 20 लाखपेक्षा अधिक जे आहे ती जमा करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने 161 एकर जमीन जी आहे ती देखील ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि आता ईडीने ही मोठी कारवाई केली असल्यामुळे आता सर्वत्र जे आहे ते आता चर्चेला पेव फुटल्याचे पाहायला मिळत आहे। यापूर्वी देखील ईडीकडून रोहित पवार यांची अनेक वेळा चौकशी देखील झाली होती आणि ते 3 दिवस जवळपास रोहित पवार यांची चौकशी ईडीने केली होती। त्यानंतर आता ईडीने ही कारवाई केली असल्याने आता सर्वात मोठी कारवाई जी आहे ती लोकसभेच्या अगोदर झाल्याची पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण जे राजकारण जे आहे ते आता उथळपाथळ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी जी आहे ती ही कारवाई झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्याच्यात जी, यावेळेस रोहित पवार यांच्यावर त्यांना मोठा दणका असं मानला जात आहे। मात्र राष्ट्रपकडून काही नेत्यांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे का आणि यापुढे ईडीकडून कोणती पावलं उचलण्यात येतील? नक्कीच बघितलं तर आता ईडीकडून जे आहे ते आता कारखाना जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। मात्र याबद्दल अद्यापही कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती आता रोहित पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून आलेली नाही। मात्र आता ईडीकडून ही मोठी कारवाई झाली असल्याने आता सर्वत्र जे आहे ते आता चर्चेला पेव फुटला आहे। कारण रोहित पवार जे आहे ते आता सध्या लोकसभेचे जे आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे, त्यामुळे आता त्यांच्यावरती ही कारवाई केली असू शकते असा अंदाज जो आहे तो आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्याचे जी, धन्यवाद विजय, आपण दिलेल्या माहितीबद्दल।